जो काम करतो तोच प्रतिनिधी पुन्हा पुन्हा निवडून येतो, नाही तर निवडून येत नाही. करू नका, आपल्याला लाडक्या बहिणीच निवडून देणार आहे सांगायची. पण मला असं वाटलं की हे एक कॉर्पोरेट ऑफिस जसं असतं तसं बसलं. फक्त एक काम करायचं नाही की पिचकाऱ्या मारायच्या नाही तिथं. आणि एक फोटो लावला पिचकारी मारणाऱ्याचं तिथे लावा तुम्ही, सीसी कॅमेरे बसवा आणि तिला दिवसभर बसवा तिथं. नाही तर स्पर्धा लागते, चांगली बिल्डिंग लागली की कोण लवकर वरती थुकतं. मेहरबानी करून एवढी चांगली वस्तू उभी राहिलेली आणि ही आपल्या चाळीसगावचं वैभव आहे, ते वैभव राहण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तर मी सांगत होतो की भरपूर पैसे आता मला हॉस्पिटल करता 38 कोटी रुपये मिळाले. म्हणजे माझं गाव तर छोटंच आहे, म्हणजे चाळीसगावच्या 1/4 आहे धरणगाव. 38 कोटी रुपये मिळाले. रेस्ट हाऊसला पैसे किती मिळावे सोनवणे साहेब? 8 कोटी रुपये. म्हणजे एवढे पैसे कधी जमान्यात आले नाही. एवढे पैसे म्हणजे धरणगाव सारख्या 25-30 हजार मतांच्या गावामध्ये 100 कोटी रुपये आले आणि यांनी 200-300 कोटी आणले. हे देवेंद्र भाऊपाशी बसले की त्यांचे होऊन जाता आणि एकनाथ शिंदेपाशी सांगता मी तुमचाच आहे. गिरीश भाऊ तर मग सांगायचाच कार्यक्रम, म्हणजे आमच्याकडे बी लक्ष नाही आहे. म्हणजे अहो आम्ही शेजारी आहे, पण असो कोणाच्याही लहान भावाचं कल्याण होत असलं तर आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे, आपोआप आपलंही होत असतं. आणि कमी पैशामध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे आज चाळीसगावमध्ये वैभव होत आहे. आणि निश्चितपणाने जोपर्यंत ही वास्तू राहील तोपर्यंत आपलं नाव राहील. एक खेडी बोकरी भोकर पूल आम्ही तयार करायचं आहे काम घेतला. औटी साहेबांनी मदत केली, आदरणीय सोनवणे साहेबांनी मदत केली. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ होते त्याच्यानंतर अशोक चव्हाण आले आणि बाकी मंत्री आले, तर 150 कोटी रुपयाचा तो पूल आमच्या मतदारसंघात होतोय. या अशा ज्या वस्तू होता ना, म्हणजे मी जेव्हा नसेल, माझा नातू पंतू जेव्हा जाईल तेव्हा लोक सांगतील तू आजला मंत्री होता ना तो पूल होईना होता. तसं मंगेश दादा, जोपर्यंत आपण असू किंवा नसू तोपर्यंत अशा वास्तूंचं नाव आपल्या आयुष्यभर राहत असते. आणि एक सुंदर काम याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिकाऱ्यांना आनंद वाटत असेल तहसीलदार साहेब, पण थोडं वाईट पण वाटत असेल. आता सगळ्यांना दांडीने मारता येणार इथं, कारण की नाही तर कसं असतं, तलाट्याला विचारत तू कुठे आहे, तो सांगतो टाकडी, नंतर सांगितलं वागडी, आणि वागडी नसेल तर कोगडी. आता तसं नाही करता येणार, सरकारला इथंच बसावं लागेल. आणि आता तर तलाठी कार्यालय सुद्धा सरकारने दिलेले आहेत, सर्कल कार्यालय दिलेले आहे. प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये तलाठी कार्यालय आणि सरकार कार्यालय आपण ग्राम पातळीवर किंवा सजाची गाव आहेत तिथे आपण सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा चाळीसगाव करता बरेच विजन त्यांच्या डोक्यामध्ये आहे. पण आता 1.5-2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागते आहे. वातावरण तसं चांगलं आहे, पाऊस पण चांगला पडतोय. म्हणजे आणि काळजी करू नका, आपल्याला लाडक्या बहिणीच निवडून देणार आहे सांगायची गरजच नाही आहे. आपल्यावर बरेच लोक टीका करतायत, पण आम्ही तर सांगितलं बहिणींना, बघा बाई आम्ही तुम्हाला पैसे देतोय, पण आता हे म्हणतात येणार नाही. मग आता तुमचे जर पैसे द्यायचे असतील तर मग आम्हाला पुन्हा निवडून द्यावं लागेल, कारण की हे तुम्हाला पैसे देणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त जर हुशार कोणी असेल तर महिला असते. आणि हे आपण लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की आमच्या महिला कसं मतदान करतात. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा लोक कामाला विसरत नाही आणि जो काम करतो तोच प्रतिनिधी पुन्हा पुन्हा निवडून येतो, नाही तर निवडून येत नाही. मना मामाना गण 100 गाईन सकाळी उठे काही माई, अशी लोक चालत नाही आजच्या जमान्यामध्ये. लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये फिरावं लागतं, लोकांची कामं करावी लागतात. मी मंगेश दादांना खूप खूप पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देतो. ही बिल्डिंग अशी जशी बांधली, आता मी पण दवाखाना बांधणार आहे, तो तुमचा सल्ला घेऊ आम्ही थोडा तिथेही. आणि निश्चितपणाने जे कॉन्ट्रॅक्टर आहे, कदाचित आम्हालाही तसे कॉन्ट्रॅक्टर पुढच्या काळामध्ये जर मिळाले तर आम्ही चांगलं हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न करू. आणि मला तरी असं वाटतं की चांगल्या गोष्टीचं कौतुक केलंच पाहिजे आणि आपण सगळ्याजणांनी मंगेश दादांचं टाळ्या वाजून खूप खूप स्वागत करावं आणि त्यांना भावी आयुष्याच्या आणि भावी राजकारणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. संभाजीनगरकडे जायचं असल्यामुळे गिरीश भाऊंना सांगतो, मी गेल्यावर माझ्यावर काहीच बोलायचं नाही सांगून देतो, नाही तर मी ज्यावर बोलतोच या. त्यामुळे मी सांगतोय की मी गेल्यावर काहीच बोलायचं नाही. ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि मला गिरीश भाऊंनी आणि आपण सगळ्यांनी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.